नमस्कारः महोदय। नमस्कारः। निमेषद्वयं प्रतीक्षां कुर्मः, अन्ये अपि आगच्छेयुः। अस्तु महोदय। रश्मि भगिनी क्षम्यताम्, अहं शीघ्रं यूट्यूब् मध्ये आरोपयिष्यामि। समयः एव न प्राप्तः तत् कर्तुम्। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। मङ्गलश्लोकं वदामि। ॐ वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। ओम शांति शांति शान्तिः। फलकं दर्शयामि। तर्हि अद्य द्वन्द्वसमासस्य पठनं कुर्मः। पञ्चमः पाठः अस्माकं व्याकरणग्रन्थे। प्रायः सर्वपदार्थानां प्राधान्यम् अस्मिन् समासे इति अत्र लिखितं वर्तते। तत्पुरुषसमासे कस्य पदस्य प्राधान्यं वर्तते? उत्तरप्रदेश। अव्ययीभावसमासे पूर्वपद। द्वन्द्वसमासे सर्वपदार्थानाम् अथवा सर्वपदानां प्राधान्यं भवति। पुनः द्वन्द्वसमासः अपि द्विविधः। इतरेतरः द्वन्द्वसमासः, समाहारः द्वन्द्वसमासः इति द्वन्द्वसमासस्य अपि द्वैविध्यं वर्तते। यत्र बहूनां पदार्थानां सत्त्वे अपि समूहस्य प्राधान्यं तत्र समाहारः द्वन्द्वः। उदाहरणार्थं पाणिपादम्। अत्र कति पदार्थाः सन्ति? पाणिः, पाणिद्वयं वर्तते, पुनश्च पादद्वयं वर्तते। तर्हि चत्वारः पदार्थाः सन्ति पाणिपादम् इत्यत्र। तथापि समूहस्य प्राधान्यं वर्तते, न तु अवयवानां, भागानां प्राधान्यं न वर्तते, समूहस्य एव प्राधान्यं विवक्षितमस्ति। अतः यदा बालकः बहिः क्रीडाङ्गणे क्रीडित्वा गृहस्य अन्तः प्रविशति चेत् तदा माता वदति पाणिपादं प्रक्षाल्य आगच्छ, कालु कै तोಳ್ಕೊಂಡು बा इत्युक्ते तत्र चत्वारः भागाः इति न। यदि सः बालकः पाणिद्वयम् एकमेव पादं प्रक्षाल्य आगच्छति चेत् 3/4 3/4 भवति। तथापि एतत् कार्यं सम्पूर्णं न। यतोहि माता वदति किमर्थम् एकः पादः त्यक्तः, तस्य पादस्यापि प्रक्षालनं कृत्वा एव आगच्छ। अतः तत्र समूहस्य कृतं चेत् चतुर्णामपि भवतु, नो चेत् न कस्यापि भवतु। नैव नैव केवलं पाणिद्वयं प्रक्षाल्य आगच्छामि, पादद्वयं प्रक्षाल्य पादद्वयं न प्रक्षालयामि चेत् तर्हि तत्र प्रयोजनं नास्ति। अतः समूहस्य एव प्राधान्यं पाणिपादम्। एवमेव तत्र अन्यानि अपि एतादृशानि उदाहरणानि सन्ति, तद्वयम् अग्रे द्रक्ष्यामः। अतः समूहस्य प्राधान्यं न तु अवयवानां। तस्मिन् सन्दर्भे समाहारः द्वन्द्वः इति उच्यते। यत्र पदार्थानां संख्यानुगुणं समस्तपदस्य वचनं भवति तत्र इतरेतरद्वन्द्वः इति स्थूलः परिचयः। पदार्थानां संख्यानुगुणम्। उदाहरणार्थं रामकृष्णौ
अत्र कति पदार्थौ स्तः कति पदार्थाः सन्ति इत्युक्ते रामः इति एकः कृष्णः इति एकः मिलित्वा पदार्थद्वयं वर्तते अतः अत्र द्विवचनं पदार्थानां संख्या अस्ति 2 पदार्थानां संख्यानुगुणं समस्तपदस्य वचनम् अत्र संख्या 2 अस्ति अतः समस्तपदस्य वचनमपि द्विवचनं समस्तपदस्य वचनं पदार्थानां संख्यानुगुणं भवति तादृशसन्दर्भे इतरेतरद्वन्द्वः इति उच्यते इतोपि एकम् उदाहरणं रामकृष्ण मुकुन्दाः अत्र कति पदार्थाः सन्ति इत्युक्ते रामः इति एकः कृष्णः इति एकः मुकुन्दः इति अपरः मिलित्वा 3 पदार्थाः अतः एतत् पदमपि बहुवचने अस्ति अत्र समूहस्य प्राधान्यं न प्रत्येकस्य अपि प्राधान्यं वर्तते इत्यतः इतरेतरद्वन्द्वः इति अस्य समासस्य नाम इतरेतरद्वन्द्वः समाहारद्वन्द्वः यत्र समूहस्य प्राधान्यं न तु अवयवानाम् इतरेतरद्वन्द्वे तत्र प्रत्येकं पदार्थस्य प्राधान्यं वर्तते अतः यथा संख्या तथा वचनं भवति समस्तपदस्य समाहारद्वन्द्वे समस्तपदं नपुंसकलिङ्गे एकवचने एव प्रयुज्यते समाहारद्वन्द्वे पाणिपादम् इति नपुंसकलिङ्गं पुनश्च एकवचने एव अस्य प्रयोगः भवति इति अत्र उच्यते इतरेतरद्वन्द्वे तु अन्तिमपदस्य लिङ्गं वचनं च पदार्थानुगुणं द्विवचनं बहुवचनं वा समस्तपदस्य भवति इति ज्ञेयम् किं लिखितमस्ति इतरेतरद्वन्द्वे अन्तिमपदस्य अत्र अस्माकम् अवधानं भवतु अन्तिमपदस्य यत् लिङ्गं तदेव समस्तपदस्य लिङ्गम् कति पदार्थाः सन्ति इति आश्रित्य वचनस्य निर्णयः अस्य एकम् उदाहरणम् अत्रैव लिखामि बालकश्च बालिका च इदानीं समस्तं पदं किं भवति बालकश्च बालिका च समस्तं पदं किं भवति रामश्च कृष्णश्च समस्तं पदं किं भवति रामः च कृष्णः च रामकृष्णौ एवमेव बालकः च बालिका च इदानीं समस्तं पदं किं भवति बालिके इदानीं रामः च कृष्णः च इत्यत्र रामकृष्णौ एवमेव अत्र बालक बाली किं लिखामि अत्र बालक बाली बालिके बालक बालिके समस्तपदस्य लिङ्गं किम् अस्ति अत्र अन्ते यत् पदम् अस्ति तस्य लिङ्गमेव अत्र अन्तिमं पदं बालिका स्त्रीलिङ्गम् अतः अत्रापि स्त्रीलिङ्गं वचनं यतोहि एकः पदार्थः अपरः पदार्थः बालिके बालिका बालिके बालिकाः बालक बालिके इतोपि एकम् उदाहरणं ब्रह्मा च विष्णुः च देवी च समस्तं पदं किं भवति ब्रह्म विष्णु देव्यौ ब्रह्म विष्णु देव्यः नदी नद्यौ नद्यः
तर्हि वचनं बहुवचनमस्ति, यतोहि त्रयः पदार्थाः सन्ति, बहुवचनं। पुनश्च लिङ्गम् अन्तिमं पदमस्ति देवी, स्त्रीलिङ्गम्, अतः समस्तपदस्यापि लिङ्गं स्त्रीलिङ्गमेव भवति। ब्रह्मविष्णुदेवी, ब्रह्मविष्णुदेव्यौ, ब्रह्मविष्णुदेव्यः, बहुवचनमेव भवतु, यतोहि त्रयः पदार्थाः। समस्तपदस्य लिङ्गं स्त्रीलिङ्गं, यतोहि अन्तिमपदस्य लिङ्गं स्त्रीलिङ्गम् अस्ति। स्त्रीलिङ्गं देवी शब्दस्य बहुवचनान्तं रूपम् अस्ति देव्यः, देवी, देव्यौ, देव्यः, ब्रह्मविष्णुदेव्यः इत्येव लेखनीयम्। तदेव अत्र लिखितमस्ति। इतरेतरद्वन्द्वे तु अन्तिमपदस्य लिङ्गं वचनं च पदार्थानुगुणं द्विवचनं बहुवचनं वा समस्तपदस्य भवति इति ज्ञेयम्। अस्तु, एतावत्पर्यन्तं स्पष्टमिति मन्ये। अत्र द्वन्द्वसमासस्य प्रकारद्वयं, समाहारः, इतरेतरः। समाहारः इत्यस्य समूहस्य प्राधान्यम्, इतरेतरद्वन्द्वे प्रत्येकं पदार्थस्य प्राधान्यं। समाहारद्वन्द्वे समस्तं पदं नपुंसकलिङ्गम् एकवचनम्, इतरेतरद्वन्द्वे समस्तपदस्य लिङ्गं भवति अन्तिमपदस्य लिङ्गम् अनुसृत्य। समस्तपदस्य वचनं भवति कति पदार्थाः सन्ति इति ज्ञात्वा समस्तपदस्य वचनं निर्णीयते। एतावत्पर्यन्तम् एतदेव उक्तम्। अत्र कोऽपि प्रश्नः अस्ति वा? न महोदय। अस्तु, तर्हि अग्रे गच्छामः। इदानीम् अत्र अहं लिखितवान् ब्रह्मा च विष्णुश्च देवी च। इदानीम् अस्य चकारस्य कः अर्थः? व्याकरणशास्त्रे चकारस्य कः अर्थः? सामान्यतया वयम् एण्ड् इति अवगच्छामः, एण्ड् इति अवगच्छामः, किन्तु व्याकरणशास्त्रे चकारस्य बहवः अर्थाः सन्ति। च इति अव्ययस्य, चकारस्य अव्ययस्य बहवः अर्थाः सन्ति। तद्यथा एते प्रसिद्धाः चत्वारः चकारस्य अर्थाः ये व्याकरणशास्त्रे निरूपिताः सन्ति। समुच्चयः, अन्वाचयः, इतरेतरयोगः, समाहारः च इति अव्ययस्येव चत्वारः प्रसिद्धाः अर्थाः सन्ति। एकैकस्यापि अत्र निरूपणं भवति। इदानीं पश्यामः। परस्परनिरपेक्षस्य एकस्मिन् अन्वयः समुच्चयः। समुच्चयः नाम इदानीम् ईश्वरं गुरुं च भजस्व। अस्य वाक्यस्य कः अर्थः? ईश्वरं भजस्व, भजस्व, गुरुं भजस्व। इदानीं चकारं योजयामि चेत् ईश्वरं गुरुं च भजस्व। परस्परनिरपेक्षत्वम् अस्ति। परस्परनिरपेक्षत्वम् इति पदस्य कः अर्थः? ईश्वरस्य भजनं कर्तुं गुरोः भजनं कर्तव्यम् इति अपेक्षा नास्ति। गुरोः भजनं कर्तुं ईश्वरस्य भजनं कर्तव्यम् इति अपेक्षा नास्ति। दे आर् इण्डिपेण्डेण्ट्, दे आर् नाट् डिपेण्डेण्ट्। परस्परनिरपेक्षत्वं नाम इण्डिपेण्डेण्ट्। तादृश संदर्भे चकारस्य अर्थः भवति समुच्चयः इति। किन्तु द्वयोः अपि एकस्मिन् एव क्रियापदे अन्वयः। ईश्वरं भजस्व, गुरुं भजस्व। भजस्व इति एकमेव क्रियापदं। तर्हि परस्परनिरपेक्षत्वस्य पदस्य द्वयोः अपि पदयोः एकस्मिन्नेव क्रियापदे अन्वयं प्राप्नोति इत्यतः अत्र चकारः समुच्चयः इति उच्यते। अन्यं प्रकारं दृष्ट्वा अस्माकं कृते प्रथमं प्रकारम् इतोपि स्पष्टं भविष्यति। तत् पश्यामः। तदेव अत्र लिखितम्। अत्र इत्युक्ते अस्मिन् वाक्ये एकस्यां भजनरूपक्रियायाम्, अत्र का क्रिया
इष्टा वर्तते भजनरूपक्रिया। अस्यां क्रियायाम् एकस्यामेव अस्यां क्रियायाम् ईश्वर गुरुरूपद्रव्ययोः अन्वयात् समुच्चयः भवति। उभयत्र भजनरूपक्रिया एव इष्यते, ईश्वरस्यापि गुरोः अपि। तादृशसन्दर्भे चकारस्य समुच्चयः अर्थः इति उच्यते। इदानीम् अन्वाचयः इति पश्यामः। अन्वाचयः द्वितीयः अर्थः चकारस्य। आदौ उदाहरणं पठामि, तदनन्तरं लक्षणं पठामि, डेफिनिशन् पठामि। भिक्षाम् अट गाम् आनय। भिक्षाम् अट, अट नाम अटतु, रोम्, अटति अटतः अटन्ति, अत्र लोट् लकारः मध्यमपुरुषः। त्वं भिक्षाम् अट गाम्, गाम् नाम धेनुम्, धेनुम् आनय, धेनुं च आनय, धेनुं च आनय। आनुषङ्गिकत्वेन अन्वयः अन्वाचयः, रिलेटेड। अत्र कः अर्थः? यदा भवान् भिक्षार्थं भिक्षां कर्तुम् अटति तदा गाम् अपि आनय। ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದಾಗ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಂಬ. ತರ್ಹಿ ಐ ಕೆನಾಟ್ ಡೂ ಸೆಕೆಂಡ್ ಕೆಲಸ ವಿತೌಟ್ ಡೂಯಿಂಗ್ ದ ಫಸ್ಟ್ ಕೆಲಸ. ಈ ಫಸ್ಟ್ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ದಾಗ್ಲೇ ಈ ಎರಡನೇ ಕೆಲಸನು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ಬೇಕು. ಅತಃ ಅನ್ವಾಚಯ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಇದೆ. ಆನುಷಂಗಿಕತ್ವೇನ ಅನ್ವಯ ಅನ್ವಾಚಯ, ಆತರ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಇದ್ದಾಗ ಅನ್ವಾಚಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಡಿಪೆಂಡೆನ್ಸಿ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಇದ್ದಾಗ ಅನ್ವಾಚಯ. समुच्चयः इत्यत्र डिपेंडेंसी नास्ति। अहम् आदौ ईश्वरं वा भजे गुरुं वा भजे, तत्र कोऽपि दोषः नास्ति। अयमेव आनुपूर्वी भवतु इति, इयमेव आन्मुपूर्वी भवतु, अयमेव क्रमः भवतु इति तत्र आग्रहः नियमः नास्ति। प्रश्नः अस्ति वा? आम् महोदय, अत्र भिक्षाम् अट च गाम् आनय इति वक्तुं शक्नुमः वा? कारः कुत्रापि भवतु, चिन्ता नास्ति। भिक्षाम् अट, किन्तु आङ्ग्लभाषया एवं भवति रैट एंड माउस इति, किन्तु संस्कृतभाषायां रैट माउस एंड इत्येव शैली वर्तते। अतः अत्र चकारः अनन्तरं योजितः। भिक्षाम् अट गां च आनय, गाम् आनय च। प्रायः चकारस्य अत्र स्थापनेन यदि चकारः अत्र न भवति, किन्तु भिक्षाम् अट गाम् आनय च तदेव। यतोहि अत्र क्रियाद्वयं वर्तते। अट इति एका क्रिया, आनय इति अपरा क्रिया। गाम् इत्यस्य आनय, भिक्षाम् इत्यस्य अट, किन्तु अत्र एका एव क्रिया वर्तते। गुरुं भजस्व, ईश्वरं भजस्व। महोदय, अत्र किमपि मुख्यक्रिया गौणक्रिया इति निश्चयनार्थं च इति प्रयोगं कृतं वा? अहं चिन्तयामि यत् आदौ उक्तं वर्तते। इदानीं भिक्षार्थं सः गच्छति, अटति, तदा प्रायः गौः दृश्यते, तदा गामानय। सः गाम् आनेतुं गच्छति, अतः भिक्षां करोति इति न इति व्यवस्था अत्र। कः प्रश्नः मारुति महोदय? ಏನಿಲ್ಲ, ನಾನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೇನು ಅಂದ್ರೆ, ಈ ಈಶ್ವರಂ ಗುರುಂ ಚ ಭಜಸ್ವ, ಈ ಈಶ್ವರನ್ನ ಭಜಸ್ವ ಗುರುಂ ಭಜಸ್ವ. ಗುರುವನ್ನ ಭಜನೆ ಮಾಡು ಬಿಡು, ಪರ ನನಗೆ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ವರಿಡ್, ಬಟ್ ನೀನ್ ನನಗೆ ಭಜನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ನಿನ್ಗೆ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡದ್ದು ಅವನಿಗೆ ಮಾಡ್ತೀಯೋ ಇಲ್ವೋ ಅಂತ ಇಲ್ಲ. ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಅಂತ, ಇಬ್ಬರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಪ್ಪ ಅಂತ. ಬಟ್ ಈಶ್ವರನ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗುರುನ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟೆ ಈಶ್ವರನ್ಗೆ, ಇಲ್ಲ ಗುರುನ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈಶ್ವರನ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟೆ ಗುರುಗೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇಲ್ಲ. ಇದು ಇಟ್ ಈಸ್ ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ರಿಲೇಷನ್. ಪರಸ್ಪರಂ ನಿರಪೇಕ್ಷತ್ವಂ, ಅಪೇಕ್ಷಾ ನಿರಪೇಕ್ಷ,
परस्परम् अपेक्षा नास्ति अत्र रिलेशन्शिप् किञ्चित् अस्ति आनुषङ्गिकत्वम् इत्युक्ते तद् रिलेशन्शिप् इति अस्ति अस्तु कण्डीशन् अस्ति प्रथमे प्रथम उदाहरणे कण्डीशन् नास्ति सेकेण्ड् कण्डीशन् अस्ति यत्र तथा कण्डीशन् न भवति अदे यत्र कण्डीशन् न भवति एका एव क्रिया भवति तदा चकारस्य अर्थः अस्ति समुच्चयः अन्त टेक्निकल वर्ड यत्र एका एव क्रिया नास्ति पुनश्च किञ्चित् कण्डीशन् अस्ति तत्र अन्वाचयः इति चकारस्य अर्थः अस्तु महोदय समीचीनं इदानीम् अग्रे पठामः अत्र अस्ति अत्र भिक्षार्थम् अटनं मुख्यं तदा गवानयनम् आनुषङ्गिकम् रिलेटेड टू दिस मेन एक्ट अतः भिक्षार्थम् अटनम् आदौ उक्तम् ಪ್ರೈಮರಿ ಜಾಬ್ ಅಂಡ್ ಸೆಕೆಂಡರಿ ಜಾಬ್ ಅಂತ ಹೌದು ದಿಸ್ ಇಸ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ದಿಸ್ ಐ ಕ್ಯಾನಾಟ್ ಡೂ ದಿಸ್ ಸೆಕೆಂಡ್ ಗವಾನಯನಂ ನ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನೋಮಿ ಯದಿ ಭಿಕ್ಷಾರ್ಥಂ ಅಹಂ अटनं न गच्छामि यदा भिक्षार्थम् अटनं गच्छति तदा एव गवानयनं शक्यते यतोहि आनुषङ्गिकं रिलेटेड तत्र च अर्थः अन्वाचयः इदानीं तृतीयः मिलितानाम् अन्वयः इतरेतरयोगः मिलितानाम् अन्वयः अत्र किम् उदाहरणमस्ति धवकदिरौ चिन्धि धव कधिरौ I think this is वृक्ष विशेषः धव वृक्षः कधिर वृक्षः इति स्यात् अहम् ऊहां करोमि ಎರಡನ್ನು ಮಾಡು ಎರಡನ್ನು ಛೇದಃ ಟು ಬ್ರೇಕ್ ಟು ಕಟ್ ಇಂಟು ಟು ದ್ವೈಧೀಕರಣಂ ಚಿದ್ ಧಾತುಃ ಲೋಟ್ ಲಕಾರಃ ಮಧ್ಯಮ ಪುರುಷಃ ಏಕವಚನಂ ಚಿಂಧಿ ಎರಡನ್ನು ಕಟ್ ಮಾಡು धव कधिरौ चिन्धि अत्र धव कधिरौ तद् उभयोः एकेन रूपेण छेदनक्रियायाम् अन्वयः भवति इति अयम् इतरेतरयोगः ಈಗ ಫಸ್ಟ್ ವಾಕ್ಯವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫರೆಂಟ್ ಆಗಿ ಬರೆದ್ರೆ ಈಶ್ವರ ಗುರು ಭಜಸ್ವ ಇದು ಗುರು ಅಂತ ಏನಕ್ಕೆ ದ್ವಿವಚನಂ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತಿ ದ್ವಿವಚನಂ ಗುರುಂ ಗುರು ಗುರೂನ್ इंग बर्द्रे प्रथमं वाक्यं यदि वयं प्रथमं वाक्यं एवं लिखामः ईश्वर गुरु भजस्व तर्हि इतरेतर योगः भवति ಎರಡನ್ನು ನೀನು ಭಜಿಸಬೇಕು ಮಾಡಿದ್ರೆ ಎರಡು ಒಂದೇ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಾಡಲೇಬೇಡ ಇತಿ ಅರ್ಥಃ ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡು both you have to do complete both the tasks ಅಂತ पूर्वं ಈಶ್ವರಂ ಚ ಗುರುಂ ಚ ಭಜಸ್ವ ಅಂಗ್ ಬರೆದ್ರೆ ಅರ್ಥನೇ ಬೇರೆ ಆಗುತ್ತೆ ಈಶ್ವರಂ ಚ ಗುರುಂ ಚ ಭಜಸ್ವ ಇವಾಗ ಇದನ್ನೇ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿ ಬರಿತೀನಿ ಈಶ್ವರಂ ಭಜ ಗುರುಂ ಚ ನಮ ಇವಾಗ ಇದ್ರದ್ದೇನ್ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಇದರದೇನು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಇದರದೇನೆ ಎಲ್ಲಿ ಯಾವ ಅರ್ಥ ಸಮುಚ್ಚಯ ಅರ್ಥ ಎಲ್ಲಿ ಸಮುಚ್ಚಯ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಇದು ಅನ್ವಾಚಯ ಭಿಕ್ಷಾರ್ಥಂ ಅಟನಂ ಮುಖ್ಯಂ ಈಶ್ವರಸ್ಯ ಭಜನಂ ಮುಖ್ಯಂ ಆನುಷಂಗಿಕಂ ಗುರು ಭಜನಂ ಈಶ್ವರನ್ನ ನೀನು ಯಾವಾಗ ಭಜಿಸ್ತೀಯೋ ಆಗ್ಲೇ ಗುರು ಭಜನೆಯನ್ನು ಮಾಡು ಭಿಕ್ಷಾರ್ಥಂ ಭವಾನ್ ಅಟನಂ ಗಚ್ಚತಿ ತದಾ ಗವಾನಯನಮಪಿ ಕುರು ಇದು ಇದೇನಾಗುತ್ತೆ ಅನ್ವಾಚಯ ದಿಸ್ ಇಸ್ ಅನ್ವಾಚಯ ದಿಸ್ ಇಸ್ ಸಮುಚ್ಚಯ
This is itaretara yoga. See, just by the usage of cha in a different way, how much meaning is changing. Okay, now the fourth one. Chaturtham pashyamaha. Samuhah samaharah. Samuhah samaharah tu asmabhihi पूर्वमेव दृष्टं पाणिपादम् इत्यत्र तत्र भेद बुद्धिः एव न भवति पाणिपादम् ಅಂತ ಅದು ಒಂದೇ ಲೆಕ್ಕ ನಾಲ್ಕು ಭಾಗ ಇದ್रूನು ಅದು ಒಂದೇ ಲೆಕ್ಕ ಆಗುತ್ತೆ ಅದು ಸಪರೇಟ್ ಎರಡು ಒಂದು ಕಡೆ ಸೋರ್ಸ್ ಜೋಡಿಸಿರೋದಂತ ಭಾವನೆನೇ ಬರಲ್ಲ ಈ ನಾಲ್ಕು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಹೋದಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಅಂದ್ರೆ ಫುಲ್ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ ಹಾ ಸರಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಚೈತ್ರಾ ಭಗಿನಿ ಇದಾರಾ ಇಲ್ಲ ಮಹೋದಯ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಏನೋ ಒಂದು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕೇಳಿದ್ರು ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ her mother-in-law is hospitalized. Okay. Ishwaram Gurum cha bhajasva Ishwaram pujaya Gurum cha namaskuru ईश्वर गुरु भजस्व ईश्वर गुरुम ईश्वर गुरु गुरु नपुंसकलिंगदल्लि मधु शब्द ईश्वर गुरु भजस्व ಪ್ರಾಯ ಈ ರೂಪ ಇಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ನಾನು ಜಸ್ಟ್ ಉದಾಹರಣಕ್ಕೆ ಆ ತರ ನಾನೇ ಕಲ್ಪಿಸಿದ್ದೀನಿ ಅತ್ರ ಪ್ರಥಮಃ ಅರ್ಥಃ ಅಸ್ತಿ ಸಮುಚ್ಚಯಃ ಲಕ್ಷಣ ಸಮುಚ್ಚಯಃ ಇಸ್ ಏಕಾ ಏವ ಕ್ರಿಯಾ ಪದಾರ್ಥದ್ವಯೋ ಅಪಿ ಏಕಸ್ಯಾಮೇವ ಕ್ರಿಯಾಯಾಂ ಸಮನ್ವಯಃ ಪುನಶ್ಚ ಪರಸ್ಪರಂ ನಿರಪೇಕ್ಷತ್ವಂ ಅಸ್ತಿ ಈಶ್ವರಕ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಗುರುಗ್ ಮಾಡಬೇಕು ಗುರುಗ್ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಈಶ್ವರಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಅತ್ರ ಅನ್ವಾಚಯಃ ತತ್ರ ಏಕಾ ಏವ ಕ್ರಿಯಾನ ಭಿನ್ನಾ ಕ್ರಿಯಾ ವರ್ತತೆ ಏಕತ್ರ ಪೂಜಯ ಏಕತ್ರ ನಮಸ್ಕುರು ಇತಿ ಮುಖ್ಯಂ ಪ್ರಧಾನಂ ಭವತಿ ಈಶ್ವರಂ ಪೂಜಯ ಈಶ್ವರಂ ಪೂಜಯ ಅದ್ ಮಾಡಿದಾಗ ಗುರುಂ ನಮಸ್ಕುರು ಇತಿ ಅನ್ವಾಚಯಃ ಅತ್ರ ಇತರೇತರ ದ್ವಂದ್ವಃ ಇತರೇತರ ಯೋಗಃ ದ್ವಂದ್ವಃ ಅಂತನ ಇತರೇತರ ಯೋಗಃ ಈಶ್ವರ ಗುರು ಭಜಸ್ವ ಇಬ್ಬರನ್ನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡು ನಾಲ್ಕನೇದು ಸಮಾಹಾರಃ ನಪುಂಸಕಲಿಂಗಂ ಏಕವಚನಂ ಸಮಾಹಾರಃ ಈಶ್ವರ ಗುರು ಭಜಸ್ವ ಇಲ್ಲಿ ಭೇದ ದೃಷ್ಟಿನೇ ಇಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಒಂದೇ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಾಡ್ಬೇಕು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇಬ್ಬರಿಗೂ ಮಾಡಲ್ಲ ಸೊ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬರಲ್ಲ ಇದು ತಿಳ್ಸಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಇದು ಪಾಠ ಹೇಳಿರೋದು ಇತರೇತರ ಯೋಗ ಪ್ರಸಕ್ತಿದಲ್ಲಿ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಬರುತ್ತೆ ಸಮಾಹಾರ ಯೋಗದಲ್ಲಿ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಬರುತ್ತೆ ಇದನ್ನ ತಿಳ್ಸಕ್ಕೆ ಚಕಾರಸ್ಯ ಚತ್ವಾರಃ ಅರ್ಥಾಃ ಸಂತಿ ಇತಿ ಅತ್ರ ಅಸ್ಮಾಕಂ ಪಾಠೆ ಅಸ್ತಿ ಅಸ್ಮಿನ್ ಸಂದರ್ಭೆ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸಃ ನ ಭವತಿ ದ್ವಿತೀಯೇ ಪ್ರಸಂಗೆ ನ ಭವತಿ ತೃತೀಯೇ ಪ್ರಸಂಗೆ ಭವತಿ ಚತುರ್ಥೇ ಪ್ರಸಂಗೆ ಭವತಿ ಇತಿ ಬೋಧಯಿತುಮೇವ ಅತ್ರ ಚಕಾರಸ್ಯ ಚತ್ವಾರಃ ಅರ್ಥಾಃ ನಿರೂಪಿತಾಃ ಸಂತಿ अस्तु पुनरेकवारं स्वतः चिन्तयन्तु तदा स्पष्टं भवेत् चार्ते द्वन्द्वः इति अत्र प्रथमं सूत्रम् अनेकं सुबन्तम्
ಚ ಅರ್ಥೆ, ಚ ಅರ್ಥೆ ಅಂತ ಬರ್ದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಚಕಾರಸ್ಯ ಅರ್ಥೆ. ಕಿಂತು ಚಕಾರಸ್ಯ ಚತ್ವಾರಃ ಅರ್ಥಾಃ ಸಂತಿ, ಸಮುಚ್ಚಯಃ, ಅನ್ವಾಚಯಃ, ಇತರೇತರಃ, ಸಮಾಹಾರಃ. ಈ ನಾಲ್ಕನಲ್ಲಿ ಯಾವ ಅರ್ಥ ತಗೋಬೇಕು ಬ್ರಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಹಾರಾರ್ಥೆ, ಇತರೇತರಾರ್ಥೆ, ಈ ಎರಡೇ ಅಪ್ಲಿಕಬಲ್. ಚಕಾರಸ್ಯ ಏತಯೋಃ ದ್ವಯೋಃ ಅರ್ಥಯೋಃ ಪ್ರಸಂಗೆ ದ್ವಂದ್ವಃ ಸಮಾಸಃ ಕ್ರಿಯತೆ. ಅನೇಕಂ ಸುಬಂತಂ ಚ ಅರ್ಥೆ ವರ್ತಮಾನಂ ವಾ ಸಮಸ್ಯತೆ ಸಹ ದ್ವಂದ್ವಃ ಭವತಿ. ಧವ ಕದಿರೌ, ಧವಶ್ಚ ಕದಿರಶ್ಚ, ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣೌ, ರಾಮಶ್ಚ ಲಕ್ಷ್ಮಣಶ್ಚ. ಈ ಎರಡು ಇತರೇತರ ದ್ವಂದ್ವಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ. ಸಂಜ್ಞಾ ಪರಿಭಾಷಂ, ಸಂಜ್ಞಾ ಚ ಪರಿಭಾಷಾ ಚ, ಸಂಜ್ಞಾ ಪರಿಭಾಷಂ, ಸಂಜ್ಞಾ ಚ ಪರಿಭಾಷಾ ಚ ಅನಯೋಃ ಸಮಾಹಾರಃ ಇತಿ ವಿಗ್ರಹವಾಕ್ಯಂ. ಏತದಸ್ತಿ ಸಮಾಹಾರದ್ವಂದ್ವಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ. This first two are itaretara dvandvasya udaharanam. Next is samahara dvandvasya udaharanam. Agre gacchami va? ಮಹೋದಯ. ದ್ವಂದ್ವಶ್ಚ. ಈ ಮೊದಲ ಎರಡರೊಳಗೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಅನಯೋಹ ಸಮಾಹಾರ ಅಂತ ಬರೀಬಾರ್ದ? ಇಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಗುಂಪಾಗಿ ಲಕ್ಷಣ. we are not recognize it as a singular unit. See, do we recognize the human body as a singular unit? ಶರೀರಂ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ? We recognize it as a single unit, but in reality is shariram a single unit? No, it is made of thousands, tens of thousands of parts. But in vyavahara we recognize it as a single unit. Ivaga if somebody dies, we say saha mrutavan. We don't say tasya hrudayam mrutavan tasya padau jeevatah. Hang helalla. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಕರೆಕ್ಟ್. We refer to him as a single unit. Saha agacchati, oh naiva naiva tasya padau agachatah anantaram tasya udaram pravishati. ಅಲ್ಲ, ಹೊಟ್ಟೆ ದುಡ್ಡೇ ಇದ್ರೆ, ಹೊಟ್ಟೆ ದೊಡ್ಡದಿದ್ರೆ ಬಂದು ಪ್ರಥಮೆ ಉದರ ಆದೌ ಉದರಂ ಪ್ರವಿಶತಿ ತದನಂತರಂ ಪಾದೌ ಪ್ರವಿಶತಃ ಇತಿ ವಯಂ ವ್ಯವಹಾರಂ ನ ಕುರ್ಮಃ. ಯತೋಹಿ ಶರೀರಂ ನಾಮ ಶರೀರಂ. ಇದಾನಿಂ ಗೃಹಮಪಿ, ಗೃಹಮಪಿ ಇಟ್ ಇಸ್ ಕನ್ಸಿಡರ್ಡ್ ಆಸ್ ಒನ್ ಯೂನಿಟ್. ಅದಕ್ಕೆ ಮನೆಗೆ ಒಂದು ಹೌಸ್ ನಂಬರ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ಮನೆಯಲ್ಲಿ 6 ರೂಮ್ ಇದೆ ಅಪ್ಪ, ಒಂದೊಂದಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ನಂಬರ್ ಕೊಡ್ಬೇಕು. ಪೋಸ್ಟ್ ಇವಾಗ ಕಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮನೆಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕಾ ರೂಮ್ ಕಳಿಸ್ಬೇಕಾ? ಸೊ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಗೃಹಮಪಿ ಏಕಃ ಏವ ಪದಾರ್ಥಃ. ಯದ್ಯಪಿ ಗೃಹೆ ಬಹವಃ ಅಂತರ್ಭೂತಾಃ ಪದಾರ್ಥಾಃ ಸಂತಿ. ಪಾಕಶಾಲಾ ಭಿನ್ನ, ಶೌಚಾಲಯಃ ಭಿನ್ನಃ, ಪೂಜಾ ಮಂದಿರಂ ಭಿನ್ನಂ, ಶಯನ ಪ್ರಕೋಷ್ಠಃ ಭಿನ್ನಃ, ವಾಹನ ಸ್ಥಾಪನಾರ್ಥಂ ತತ್ರ ಗ್ಯಾರೇಜ್ ಇತಿ ಯತ್ ವದಾಮಃ ತತ್ ಸ್ಥಾನಂ ಭಿನ್ನಂ. किन्तु व्यवहार दृष्ट्या गृहम् इति एकः एव पदार्थः. एवमेव संज्ञा परिभाषम्, यद्यपि तत्र रूम नंबर 1, रूम नंबर 2, रूम नंबर 3, किचन, टॉयलेट सर्वम् अस्ति, तथापि संज्ञा अस्ति, परिभाषा अस्ति, तथापि व्यवहारे एकत्वेन एव अस्य व्यवहारः संज्ञा परिभाषम् इति. संज्ञा ಅಂದ್ರೆ ನೇಮ್, ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಟರ್ಮ್, ಟೆಕ್ನಿಕಲ್ ನೇಮ್. ಪರಿಭಾಷಾ ಅಂದ್ರೆ application of the technical name. So I can't tell you only the application without telling you the technical name. If I tell you only the technical name and don't tell you the application also, it is useless. So I always have to, if I tell you a technical name, I have to also disclose the application of the technical name. Then only utility. So therefore it is considered as one unit. ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಬಂದ, ಕ್ರೀಡಾಂಗಣಾತ್ ಬಾಲಕಃ ಗೃಹಂ ಪ್ರವಿಶತಿ, ಕೇವಲಂ ಹಸ್ತದ್ವಯಂ ಪ್ರಕ್ಷಾಲ್ಯ ಆಗಚ್ಚತಿ ಚೇತ್ ತರ್ಹಿ ತಸ್ಯ ಶುದ್ಧಿ ಕಾರ್ಯಂ ನ ಸಮಾಪ್ತಂ, ಪಾದಸ್ಯ ಪ್ರಕ್ಷಾಲನಮಪಿ ಕರ್ತವ್ಯಂ, ಪಾಣಿ ಪಾದಂ. ಇದಾನಿಂ ಪಂಚಪಾತ್ರಂ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ಪಂಚಪಾತ್ರಂ एतत्तु द्विगु, द्विगु विषये द्विगु समाहारः, तथापि अत्र समाहारः अस्ति इति पुनः वदामि. समाहारः
समाहारः नाम समूहस्य प्राधान्यम्। अत्र कति पात्राणि सन्ति? 5 पात्राणि सन्ति। मास्तु मास्तु अहं 4 एव पात्राणि स्वीकृत्य पूजां करोमि चेत् तर्हि तत्र कश्चन भङ्गः अस्ति, पूजा भङ्गः अस्ति। यतोहि 5 vessels together form 1 unit called पञ्चपात्रम्। एवमेव पञ्चफली इति। पञ्चामृतम्, अमृतम् एकमेव, किन्तु तत्र पञ्चानामपि पदार्थानां समूहत्वेन परिगणनं। ನಾನು 4 ಪದಾರ್ಥ ಮಾತ್ರ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ತುಪ್ಪ ಹಾಕದೆ ಕೊಟ್ರೆ ಅದು ಪಂಚಾಮೃತ ಆಗಲ್ಲ. 5 ಸೇರಿದ್ರೇನೆ ಅದ್ರದ್ದೊಂದು ವ್ಯವಹಾರ. ಪಂಚಲೋಹ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಪಂಚಲೋಹ ವಿಗ್ರಹ. ಇಲ್ಲ ಬೇಡ ಬೇಡ, ಯಾಕೆ 1 ಲೋಹ ತೆಗೆದ್ಬಿಡ್ತೀನಿ, 4 ಲೋಹ ಮಾಡ್ತೀನಿ, 4 ಲೋಹ ವಿಗ್ರಹ ಅಂತ ಆತರ ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಪಂಚಲೋಹನೇ ಇರೋದು ಅದು. ಯದ್ಯಪಿ ತತ್ರ ಅವಯವಾः सन्ति तथापि तस्य व्यवहारः तु एकत्वेन एव, समूहस्य परिगणनेन एव तस्य व्यवहारः, अवयवानां व्यवहारः नास्ति। स्पष्टं वा? अस्तु अस्तु महोदय। इदानीम् अत्र द्वितीयं सूत्रमस्ति द्वन्द्वः। अपरत्रापि द्वन्द्वसमासः भवति। कुत्र कुत्र? प्राणि तूर्य सेना अंगानाम्। अंगानाम् इति पदं सर्वैः पदैः सम्बध्यते, सम्बन्धं प्राप्नोति। तद् प्राणि अंगानां, तूर्य अंगानां, सेना अंगानाम् इति अस्माभिः पठनीयम्। प्राणिवाचक अंगानाम् एतत् प्रथमं, तूर्यवाचक अंगानाम् इति द्वितीयं, सेनावाचक अंगानाम् अथवा सेनांगवाचकानाम् इति तृतीयम्। 1, 2, when we are talking of parts of a body, parts of a set of musical instruments, parts of an army, in these 3 scenarios, eteshu trishu sandarbeshu द्वन्द्व समासानन्तरं एकवद्भावः भवति। एकवद्भावः ಅಂದ್ರೆ समाहार द्वन्द्वः, समाहार द्वन्द्वः। In the context of parts of a prani vachaka anganam, parts of a human body, musical instruments and parts of a army arrangement, अस्य उदाहरणानि प्रायः अत्र सन्ति। पाणिपादं, पाणी द्विवचनं, पादौ द्विवचनं च, एतेषां समाहारः पाणिपादम्। एतत्तु प्राणिवाचक अंगानां विषये। इदानीं तूर्यवाचक अंगानां मार्दङ्गिकः, पाणविकः, मार्दङ्गिकः च पाणविकः च, मार्दङ्गिकाः च पाणविकाः च, एतेषां समाहारः। ನಾನು ಅನ್ಕೊಂತೀನಿ ಮಾರ್ದಂಗಿಕಾಹ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮೃದಂಗ, ಪಾಣವಿಕ ಅಂದ್ರೆ ತಾಳನ. न जाने महोदय। ಅಸ್ತು ತರ್हि ಕೋಶೆ ಪಶ್ಯಾಮಿ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಾಳಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ? ತಾಳ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ताळ ताळ हा तर्हि तत् पाणविक इति नाम किं पश्यामः। some drum, okay, some sort of a drum relating to a drum, panava, panavikam, ಎಂತ ಡ್ರಮ್. ಸೊ ಪಣವ ಅಂತಾನೆ ನೋಡೋಣ ಏನ್ ಬರುತ್ತೆ. ಪಣವ ವಾದ್ಯ ವಿಶೇಷ. ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಬಾರಿಸ್ತಾರಲ್ಲ ಪಣವಾದ, ಏನೋ ಇಲ್ಲಿ ಗಾಯನ ಪಟಹ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡ ಕೋಶದಲ್ಲಿದ್ರೆ ನಮ್ಗಿನ್ನ ಸುಲಭ. ಕನ್ನಡ ಕೋಶದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಇದು ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಗೊತ್ತಾ ಇದು? ಓ ಮದ್ದಳೆ. ಮದ್ದಳೆ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಚರ್ಮವಾದ್ಯ. ಇದ್ರ ತರ ಇರುತ್ತೆ, ಖಂಜಿರ ತರ ಇರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಕಂಜೀರ ತರ ಇರುತ್ತಾ? ಅಂದ್ರೆ ಗೆಜ್ಜೆ ಇರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ. ಓ ಗೆಜ್ಜೆ ಇರಲ್ಲ, ಬಟ್ ಕಂಜೀರ ತರ ಇರುತ್ತೆ. ಖಂಜಿರ ಬಹುಶಃ ತಾಳೆ ಮದ್ದಳೆ ಅಂತಾನೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಮಹೋದಯ. ಅದೆಲ್ಲ ತಾಳೆ ಮದ್ದಳೆಗಳು ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ. ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲ. ಸೊ ಬಹುಶಃ ಇವರು ಈ 2 ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ ಯಾವಾಗ್ಲೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಾರ್ದಂಗಿಕ ಪಾಣವಿಕಂ ಇತಿ ಏಕತ್ವೇನ ವ್ಯವಹಾರः। तत्र अवयवाः सन्ति, यथा गृहे प्रकोष्ठाः भवन्ति, अत्रापि मार्दङ्गिकः इति
एकः पृथक् वाद्यविशेषः पाणविकः इति एकः पृथक् वाद्यविशेषः, तथापि एकत्वेन अत्र व्यवहारः दृश्यते। एवमेव रथिकाः ये रथे आरोहणं कृत्वा युद्धं कुर्वन्ति, अश्वारोहाः ये अश्वारोहणं कृत्वा युद्धं कुर्वन्ति, रथिकाश्वारोहम् इति प्रायः तत्र युद्धव्यूहरचनायां सर्वदा तेषां परस्परं प्रयोगः वा व्यवहारः भवति इत्यतः तत्र एकत्वेन व्यवहारः रथिकाश्वारोहम्। तर्हि वाक्ये कथं प्रयोगः? रथिकाश्वारोहस्यं रथिकाश्वारोहार्थं सज्जतां कुरु, एकत्वेन। मार्दङ्गिकपाणविकम् आनय, पाणिपादं प्रक्षालय इति एकत्वेन व्यवहारः। कुत्र कुत्र प्राणि अङ्गानां, तूर्य अङ्गानां, सेना अङ्गानां, तत्र सर्वत्र द्वन्द्वश्च भवति, एकवद् भावः, समाहारः द्वन्द्वः। अत्र पश्यन्तु, समाहारद्वन्द्वस्य सर्वदा एकवचने एव प्रयोगः, समस्तपदस्य नपुंसकलिङ्गम् एव भवति। इदानीं जातिः अप्राणिनाम् ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಪ್ರಾಣಿನಾಂ ಜಾತಿಃ ಮಾಸ್ತು, प्राणिनः विहाय अन्येषां जाति विषये तत्र एकत्वभावः। प्राणभिन्नजातिवाचिनां द्वन्द्वः एकवत् स्यात्। धानाश्च शष्कुल्यश्च एतेषां समाहारः। धाना शष्कुलि, शष्कुलि इति प्रायः कश्चन जातिवाचकपदं, कश्चन जातिवाचकशब्दः। धान इत्यपि कश्चन जातिवाचकशब्दः, किन्तु प्राणिनां न, प्राणिभिन्नानां, प्रायः अत्र खादनपदार्थानां, तस्मिन् सन्दर्भे अत्र शष्कुलि इत्युक्ते चक्कुलि खलु? शष्कुलि ಅಂದ್ರೆ ಈ ತರ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಇದೇನಾ ಶಷ್ಕುಲಿ? ರೌಂಡ್ ರೌಂಡ್, ಹಾ, ಚಕ್ಕುಲಿ. ಈ ಧಾನ ಮಹೋದಯ ಬೆಕ್ಕು ಅನ್ಸುತ್ತಲ್ವಾ? ಬೆಕ್ಕ, is it cat or something? No, this is very clearly not related to prani, apraninaam. So I am sure this is not so we will just see kosha once. Dhana is what? Strilingam padam. Dhana. ಮಹೋದಯ, ದಟ್ ಇಸ್ ಇದು ಚಕ್ಕುಲಿ ಅಂತ ಬರ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಚಕ್ಕುಲಿ, ಧಾನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಧಾನ್ಯ ಇತಿ ಲೀಲಾವತಿ ಭಗಿನಿ ಉಕ್ತವತಿ. ಧಾನ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕೋಶದಲ್ಲಿ ವರ್ಜಿತ ಯವಹ, ವರ್ಜಿತ ಅಂದ್ರೆ ಫ್ರೈಡ್, ಯವಹ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಚಕ್ಲಿ, ಮುಚ್ಚೋರೆ, ತೇಂಗಳು ಎಲ್ಲ. ಅದೇ ಇವಾಗ ಯಾರಾದ್ರೂ ಮನೆಗ್ ಬಂದ್ರೆ ಇದು ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಒಂದು ಖಾರ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಎರಡು ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ. ಕೆಲವೊಬ್ರು ಒಂದು ಖಾರ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆ ರೀತಿ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಮೇ ಬಿ ಅ ವೆರಿ ವೆರಿ ಫೇಮಸ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್, ಧಾನ ಅಂಡ್ ಶಷ್ಕುಲಿ. ತಿಂದ್ರೆ ಎರಡು ತಿಂತಾರೆ ಜನ, ಆ ರೀತಿ ಧಾನ ಶಷ್ಕುಲಿ ಇತಿ ಸಮಾಹಾರಃ ದ್ವಂದ್ವಃ. पुनः अत्र इतोपि एकं सूत्रम् अस्ति। येषां जन्तूनाम्, अत्र जन्तूनाम् इति, येषां जन्तूनां परस्परं मिथः शाश्वतिकः विरोधः अस्ति, परस्परं पर्मनेंट एनिमिटी, तत्र द्वन्द्वसमासः। यथा अहिः नाम सर्पः, नकुलः नाम मंगूस्, अहि नकुलं, गो व्याघ्रं, गावश्च व्याघ्राश्च एतेषां समाहारः। यत्र परस्परं पर्मनेंट एनिमिटी, तद्वाचिनां द्वन्द्वः एकवत् स्यात् इति अपरं सूत्रम्। This is like ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಕೇಸರಿ ಬಾತು, ಎಣ್ಣೆ ಸೀಗೆಕಾಯಿ ಟೈಪ್ಸ್. ಎಣ್ಣೆ ಸೀಗೆಕಾಯಿ, ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಕೇಸರಿ ಬಾತು ಇಲ್ಲಾಗುತ್ತೆ, ಧಾನ ಶಷ್ಕುಲಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹುಶಃ
ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಕೇಸರಿ ಬಾತ್ ಅವರು ಸಮಾಹಾರ ದ್ವಂದ್ವ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಚೌಚೌ ಬಾತ್ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸಮಾಹಾರ ದ್ವಂದ್ವಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ. ಸರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಸರಿ ಬಾತ್ ಸಪ್ರೇಟು ಖಾರ ಬಾತ್ ಸಪ್ರೇಟ್ ಇಲ್ಲ ಸರ್, ತಗೊಂಡ್ರೆ ಚೌಚೌ ಬಾತ್ ತಗೊಳ್ಳಿ. ಸಮಾಹಾರ ದ್ವಂದ್ವಸ್ಯ ಉದಾಹರಣ. ಮಹೋದಯ, ಶಾಶ್ವತ ವಿರೋಧ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೂಡ ಆಗ್ಬೋದಲ್ವಾ? ಇದ ಶಾಶ್ವತ ವಿರೋಧ ಅಲ್ಲ. ಯಾವ್ದೋ ಒಂದ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಐಕ್ಯ ಆಗ್ಬೋದೇನೋ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಶಾಶ್ವತ ಸ್ವಭಾವ ಇರಲ್ಲ. ಎವ್ರಿ ಸೈಂಟ್ ವಾಸ್ ಅ ಸಿನ್ನರ್ ಅಂಡ್ ಎವ್ರಿ ಸಿನ್ನರ್ ಈಸ್ ಅ ಫ್ಯೂಚರ್ ಸೈಂಟ್ ಅಂತ ಒಂದು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಪ್ರಾವರ್ಬ್ ಇದೆ. ಸೊ ಈ ಕಾಲದ ವಾಲ್ಮೀಕಿ, ಆ ಕಾಲದ ರತ್ನಾಕರ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಂಡಿಯಾ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ ಯುನೈಟ್ ಆಗಿ ಅಖಂಡ ಭಾರತ್ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಆಗ್ಬೋದೇನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ಅಹಿನಕುಲ ಸೇರಿ ಯಾವತ್ತು ಒಬ್ರು ಆಗಲ್ಲ. ಅಹಿನಕುಲಂ ಗೋವ್ಯಾಘ್ರಂ. ಅಸ್ತು, ಇದಾनीಂ ಅಭ್ಯಾಸಂ ಕುರ್ಮಃ. ಕಸ್ಮಿನ್ ಸಮಾಸೆ ಸರ್ವ ಪದಾರ್ಥ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ ಭವತಿ? ದ್ವಂದ್ವ. ಸಮಾಹಾರ ದ್ವಂದ್ವೆ ಸಮಸ್ತ ಪದಂ ಕಸ್ಮಿನ್ ಲಿಂಗೆ ಭವತಿ? ಏವ ಭವತಿ. ತದನಂತರಂ ಇತರೇತರ ದ್ವಂದ್ವೆ ಸಮಸ್ತ ಪದಸ್ಯ ಲಿಂಗಂ ಕಿಂ ಭವತಿ? ಅಂತಿಮ ಪದಸ್ಯ ಯತ್ ಲಿಂಗಂ ತದೇವ ಸಮಸ್ತ ಪದಸ್ಯ ಲಿಂಗಂ. ಸಮುಚ್ಚಯಃ ನಾಮಕಃ. ಇಲ್ಲಿ ಎರಡು ವಿಷಯ ಹೇಳ್ಬೇಕು. ಪರಸ್ಪರ ನಿರಪೇಕ್ಷತ್ವಂ, ಏಕಾಮೇವ ಕ್ರಿಯಾ, ಏಕಸ್ಯಾಂ ಏವ ಕ್ರಿಯಾಯಾಂ ಅನ್ವಯಃ. ಏಕಸ್ಯಾಂ ಕ್ರಿಯಾಯಾಂ ಅನ್ವಯಃ ತದ್ಭವತಿ ಸಮುಚ್ಚಯಃ ಇತಿ. ಅನ್ವಾಚಯಃ ನಾಮಕಃ ಪ್ರಧಾನ ಕ್ರಿಯಾ ವರ್ತತೆ. ಕ್ರಿಯಾದ್ವಯಂ ಏಕಂ ಪ್ರಧಾನಂ ಕಾರ್ಯಂ ಆನುಷಂಗಿಕತ್ವೇನ ಅನ್ಯತ್ ಕಾರ್ಯಂ. तत्र यथा ग्रन्थे लिखितमस्ति एतेषां चतुर्णामपि तथैव लेखनीयम्. कस्मिन् अर्थे द्वन्द्वसमासः भवति? चकारस्य ತರ ಮತ್ತೆ ಸಮಾಹಾರ ಲೇಖನ. ಇತರೇತರ ಯೋಗಾರ್ಥೆ समाहारार्थे च द्वन्द्वसमासः भवति. कस्मिन् द्वन्द्वसमासे संख्यानुगुणं पदार्थानां वचनम्, अत्र एकं पदं त्यक्तं, पदार्थानां भवति. इतरेतर योगद्वन्द्वे विग्रहवाक्यं विलिख्य समासनाम लिखत. रामलक्ष्मणौ. रामः च लक्ष्मणः च. लक्ष्मणश्च इतरेतरद्वन्द्व. पादं पाणि च पादौ च एतस्य समाहारः. एतत् स्मर्तव्यं. केचन छात्राः दोषेण पाणिः च पादः च इति लिखन्ति. तत्र उभयत्र द्विवचनं भवति. यतोहि मनुष्यस्य तत्र द्वौ पाणि भवति, द्वौ पादौ भवति भवतः. अतः पाणी च पादौ च इत्येव लेखनीयम्. एकवचनं. गोव्याघ्रं. गौश्च व्याघ्रश्च. ಗಾವಶ್ಚ ವ್ಯಾಘ್ರಶ್ಚ. ಅದೇ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಾನು ಆ ಮಿಸ್ಟೇಕ್ಗೆ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೆ. ಗಾವಶ್ಚ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಒಂದು ಗೌ ಅಂತಲ್ಲ, ಗೌಚ ವ್ಯಾಘ್ರಹ ಅಂತಲ್ಲ, ಗೌಹುಚ ವ್ಯಾಘ್ರಹ ಅಂತಲ್ಲ. Because this is an enmity amongst all the cows and all the tigers. So gavaha, gauhu, gavau, gavaha. बहुवचनमेव भवतु. गावश्च व्याघ्राः च एतेषां समाहारः. Don't use ekavachanam here. No ekavachanam. बहुवचनं बहुवचनं.
Because it is not that only one cow and one tiger have enmity. All the cows and all the tigers have enmity. Okay. Then Rathikashvaroham. ऋतिकाश्च अश्वरोहाश्च एतेषां समाहारः. तत्रापि बहुवचनं साधु. वाक् त्वचं. वाक् च त्वक् च ವಾಕ್ ಚ ತ್ವಕ್ ಚ. ಇದಕ್ಕೇನು ಸಮಾಹಾರ ದ್ವಂದ್ವ ಇದೆ ನನಗೂ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ. ವಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಸ್ಕಿನ್, ಎನಿ ರಿಲೇಷನ್ ಇಸ್ ದೇರ್? ವಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಸ್ಕಿನ್. ತ್ವಕ್ ಅಂದ್ರೆ ಚರ್ಮ, ವಾಕ್ ಅಂದ್ರೆ ವಾಯ್ಸ್. ನನ್ಗೂ ನೋಡ್ಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಇದ್ರದ್ದು ಎಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿದಾರೆ. ಧಾನ ಶಷ್ಕುಲಿ. दानाश्च चकलुश्च ಶಷ್ಕುಲ್ಯಶ್ಚ. चष्कुल्यश्च ಏತೇಷಾಂ ಸಮಾಹಾರಃ. ವಾಕ್ ತ್ವಚಂ ಒಂದ್ಸರಿ ಕೋಶದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ ಎಲ್ಲಿದೆ ಇದು. ವಾಕ್ ತ್ವಚ ನಮ್ಗೇನು ಕೊಟ್ಟೇ ಇಲ್ಲ. ವಾಕ್ ತ್ವಚ. ಜಸ್ಟ್ ಚೆಕ್ ಇನ್ ಸಾಂಸ್ಕ್ರಿಟ್ ವಿಕಿಪೀಡಿಯಾ ಒನ್ಸ್. ವಾಕ್ ತ್ವಚಂ. ಇದು ಕೋಶದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಾಕ್ ತ್ವಚ. ಅಷ್ಟೇ, ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಸೊ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ಏನೋ ವ್ಯಾಕರಣ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಉದಾಹರಣತ್ವೇನ ಏತದಸ್ತಿ, ಕಿಂತು ಸಾಹಿತ್ಯ ಅಸ್ಯ ಪ್ರಯೋಗಃ ನ ದೃಶ್ಯತೆ. ಅಸ್ತು ಭವತು. ನಾವು ಮಾತು ಚೆನ್ನಾಗ್ ಆಡ್ತಾರೆ, ನೋಡಕ್ಕೂ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇರ್ಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿಯನ್ ಐಡಲ್ ಅದ್ ಯಾಕೋ ಚೆನ್ನಾಗಿರೋರೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಗೆ. ಆ ರೀತಿ ಏನೋ ಇರ್ಬೋದು, ಆ ರೀತಿ ಏನಾದ್ರು ವಾಕ್ತ್ವಕಂ ಇದು. ವಾಕ್ತ್ವಚ. ಸೂತ್ರಾಣಿ ವ್ಯಾಖ್ಯಾತ ಚಾರ್ತೆ ದ್ವಂದ್ವ. ಈ ಸೂತ್ರ ಕೊಟ್ಟಾಗ ನಾವ್ ಹೇಳ್ಬೇಕು ಚಕಾರದ್ದು 4 ಅರ್ಥಗಳು, ಬಟ್ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ 2 ಅರ್ಥಗಳು ಮಾತ್ರ ಆಗುತ್ತೆ. ಇತರೇತರ ಆಮೇಲೆ ಸಮಾಹಾರ. ದ್ವಂದ್ವಶ್ಚ ಪ್ರಾಣಿ, ಇಲ್ಲಿ ರೇಪಃ ತ್ಯಕ್ತಃ. ಪ್ರಾಣಿ ತೂರ್ಯ ಸೇನಾಂಗಾನಾಂ. ಪ್ರಾಣಿ ಅಂಗಸ್ಯ ತೂರ್ಯ ಅಂಗಸ್ಯ ಸೇನಾಂಗಸ್ಯ. ಯೇಷಾಂ ಚ ವಿರೋಧಃ ಶಾಶ್ವತಿಕಃ. ಅಹಿನಕುಲಂ ಗೋವ್ಯಾಘ್ರಂ. ಈ 3 ಸೂತ್ರಗಳದ್ದು. ಈಗ ಸಂಯೋಜಯತ ಸಮುಚ್ಚಯ ಏನಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ? पाणिपाद ईश्वरं गुरुं च भजस्व. ಸಮುಚ್ಚಯ. ಪಾಣಿಪಾದಂ ಸಮಾಹಾರಃ. ರಾಮಾಯಣ ಆದ್ಮೇಲೆ ರಾಮ ಯಾರು, ಸೀತೆ ಯಾರು? ರಾಮ ರಾವಣಃ ಇತಿ ಆಯ್ತು. ಅನ್ವಾಚಯ ಹಠ ಗಾಂ ಚ ಆನಯ. ಇತರೇತರ ಯೋಗ ಧವಕದಿರೌ. समाहारः पाणिपादम्. एवम् अस्माकं द्वन्द्वसमासस्य पाठः समाप्तः. Now only 2 more pages ಬಹುವ್ರೀಹಿ. ನೀವು ಓಕೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮುಗಿಸ್ಬಿಡೋಣ, ಇಲ್ಲ ಬೇಡ ನಾಳೆ ಮಾಡೋಣ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ಮಾಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಲ್ರೆಡಿ 1 hour ಆಯ್ತು. ನಾಳೆ ಮಾಡೋಣ. ನಾಳೆ Thursday. So tomorrow we will finish off ಬಹುವ್ರೀಹಿ. ಅಷ್ಟು ಸರಿ. ಯೇಷಾಂ ಸಮಯ. ಬೈ ಚಾನ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಸ್ ಇದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒನ್ ಆರ್ ಟು ಕ್ಯಾನ್ ವಿ ಜಸ್ಟ್ ಗೋ ಅರೌಂಡ್ ದಟ್ ಆಫ್ಟರ್ ಯು ಫಿನಿಶ್ ಆಲ್ ದಿಸ್? ಓಕೆ ಶೂರ್. ಐ ಜಸ್ಟ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಟೇಕ್ 5 minutes. ನಂದು ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕೋಸ್ಕರ ಇನ್ನೊಂದು 5 ನಿಮಿಷ ತಗೊಂತೀನಿ. ತಗೊಳ್ಳಿ ಪ್ಲೀಸ್. ಒಂದು ಗೇಮ್ ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ಗೇಮ್ ಡಿಸೈನ್ ಮಾಡಿದೀನಿ. ಅದು ಸುಮ್ಮನೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇರೋಂಥ ಉತ್ಸಾಹ ನನ್ನಲ್ಲಿದೆ. ಅದೆಷ್ಟು ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಅಯ್ಯೋ ಮಾಡ್ಬಿಟ್ರ ಇವರು. ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರು ಇವರು. ಓಕೆ scrabble.sanskrit.dev ಅಂತ ಆಯ್ತಾ. ಸ್ಕ್ರಾಬಲ್ ಅಂದ್ರೆ ಇದು ನಾವು ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ವರ್ಡ್ಸ್ ಇಟ್ಟು ಆಡ್ತೀವಿ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಆಡಿದೀರಾ?
Yes, yes, Mohdaya. ಓಕೆ. ಸೊ ಇದು ಜಸ್ಟ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಲೋಡಿಂಗ್ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ತಗೊಳುತ್ತೆ. ಸೊ ಲೈಕ್ ದಟ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ನೌ ಪ್ಲೇ ಸ್ಕ್ರಾಬಲ್ ವಿತ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್. ಒನ್ ಪ್ಲೇಯರ್ ಗೇಮು. ಒಬ್ರು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಗಬೇಕು, ಒಬ್ರು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇರ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ರು ನಾವೇ. ಜಸ್ಟ್ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಲೋಡಿಂಗ್ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ತಗೊಳುತ್ತೆ. ಐ ಜಸ್ಟ್ ಶೋ ಯು ಕ್ವಿಕ್ಲಿ ಹೌ ಇಟ್ ಇಸ್ ಪ್ಲೇಡ್, ದೆನ್ ಇಟ್ಸ್ ಬಿಕಮ್ಸ್ ಈಸಿ. ಇಲ್ಲಿ ಹೌ ಟು ಪ್ಲೇ ಅಂತ ನೀವು ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ. ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಕಾಣಿಸಲ್ಲ. ಸೊ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಲ್ಲೇ ನೀವು ಇದನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೋಬೇಕು. ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಅದೊಂದು ಸ್ಮಾಲ್ ಚಾಲೆಂಜ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್. ಅಯ್ಯೋ, ತುಂಬಾ ಟೈಮ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆಯ್ತು, ಸುಮ್ನೆ ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ವೇಟ್ ಮಾಡ್ಸೋದ್ ಬೇಡ. ಇದು ಲೋಡ್ ಆಗ್ದಾಗ ನೀವು ನೋಡಿ, ನಾನು ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ ಲಿಂಕ್ ಕಳ್ಸಿರ್ತೀನಿ. ಮಹೋದಯ ಅಸ್ತು. Sure, Mohdaya. ಅವ್ರು ಏನಾದ್ರು ಗೇಮ್